सर्वप्रथम सर्वांचं स्वागत। आता तुम्ही THCचे विद्यार्थी तसेच कायमस्वरूपीचे मेंबर झालात हे लक्षात ठेवा। THC इथून पुढे तुमच्या प्रत्येक वाटचालीमध्ये तुमच्या सोबत असणार आहे। अगदी तुमचं 11वी 12वी असेल, 11वी 12वी नंतरचं पुढचं जे काय करिअर असेल ते, किंवा त्याच्यानंतर तुम्ही नेमकं काय करावं किंवा तुमचं फ्रस्ट्रेशन असेल, काही असेल, या प्रत्येक तुमच्या वाटचालीमध्ये THC नेहमी तुमच्या सोबत असणार आहे। सो हे एक THC तर्फे तुमच्यासाठी कायमस्वरूपीचं गिफ्ट आहे। बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं 10वी झाली, आता काय करायचं हा पहिला प्रश्न सगळ्यांच्या मनात येतोच। ऑब्विसली आता तुम्हाला बऱ्याच जणांनी विचारलेली असेल आता 10वी नंतर काय, पण बऱ्याचदा आपल्याला ज्या काही गोष्टी माहिती असतात त्याच आपण सांगतो किंवा आपल्या डोक्यात पहिल्यापासून त्याच असतात। आता बरेचसे असे काही ऑप्शन्स आहेत की जे आपण कधी ऐकले नव्हते, पण त्याच्यात खूप चांगलं करिअर पण आहे। पण नेमक्या अशा काय गोष्टी आहेत तर ज्या पूर्वीच्या चालत आलेल्या आहेत त्याही सांगणार आहे मी, आणि जे काय नवीन असणार आहे तर त्याबद्दलही तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल। तर आता सर्वांचं ऑब्विसली 10वी तुम्ही आता पास झालेलाच आहात ऑब्विसली, ठीक आहे। आता याच्यानंतर सगळ्यांना आता वेध लागलेले असतील की 10वी नंतर काय करायचं, तर नेमकं आता 10वी नंतर काय, तर त्याबद्दलच आजचं हे सेशन असणार आहे। तर 10वी नंतर आपल्याला जे काय ऑप्शन्स येतात, तर 10वी नंतर काय, तर बघा आता याच्यामध्ये बरेचसे कोर्सेस आहेत। त्या कोर्सेस पैकी काही कोर्सेसची मी माहिती देतो, बाकीचे जे काय कोर्सेस आहेत ते तुम्हाला PDF स्वरूपात ग्रुपवरती मिळतीलच। तरी आता जे काय आपल्याला माहित आहे त्याचा आधी बघूयात आपण। 10वी नंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं ते डिप्लोमा। मग डिप्लोमामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत। त्याच्यामध्ये डिप्लोमामध्ये पण वेगवेगळे कोर्सेस आहेत। तर त्याच्यामध्ये आता बघा इथे काही कोर्सेसची माहिती देतो, जसं की सिव्हिल, नंतर मेकॅनिकल, IT, कम्प्युटर। बऱ्यापैकी हे तुम्हाला सगळ्या जणांना माहिती असणार आहे। याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे कोर्सेस आहेत, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल, त्या सर्व कोर्सेसची माहिती तुम्हाला ग्रुपवरती येणारच आहे। तात्पुरतं फक्त आता काही शब्द आपल्याला माहीत असले पाहिजेत, त्याच्यामुळे थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे, बाकीची माहिती तुम्हाला ग्रुपवरती येईलच। आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना अशी की प्रत्येक विद्यार्थ्यांना काय करायचंय की 10वी नंतर काय करायचं हे घरच्यांशी डिस्कस करा। डिस्कस केल्यानंतर तुम्ही एकदा तुमच्या घरच्यांना घेऊन क्लासवरती या। क्लासवर येण्याआधी फक्त कॉल करा, मग तुम्हाला ती सविस्तर माहिती देतो। बऱ्याचदा घरच्यांचं कन्फ्युजन असतं, तुमचंही कन्फ्युजन असतं, नेमकं काय करावं सुचत नाही। बऱ्याचदा आपला मित्र किंवा आपल्या शेजारचे त्यांनी बरंचसं काय सांगितलेलं असतं आणि आपल्याला वाटतं तेच चांगलं आहे। तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्यातही कन्फ्युजन असतं। मग मामा वेगळं सांगणारे असतात, आत्या वेगळं सांगणारे असतात, शेजारचे काहीतरी वेगळं सांगणारे असतात, आपल्या शेजारीच एखादा इंजिनियर राहणारा असतो, तो काहीतरी वेगळं सांगत असतो। तर अशा पद्धतीनं खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात आणि याच्यामध्ये बऱ्याचदा 10वीचे विद्यार्थी थोडेसे फ्रस्ट्रेट होतात। तर याच्यासाठी तुम्हाला नेमकं 10वी नंतर काय, तर ह्या सगळ्या कोर्सेसची आपण आज माहिती देतोय। त्याच्यानंतर पुढे आहे 10वी नंतर आता इथे 11वी, ठीक आहे। अजून एक इथं कोर्स आहे ITI। या ITI मध्ये जवळजवळ 200च्या आसपास वेगवेगळे कोर्सेस आहेत। ITI मध्ये जवळजवळ 200च्या आसपास वेगवेगळे कोर्सेस आहेत, बरोबर। आता या ITI नंतर तुम्हाला इंजिनिअरिंग डिप्लोमा पण करता येतो। ITI नंतर तुम्हाला डिप्लोमा करता येतं, ITI नंतर तुम्हाला 11वी पण करता येतं। ITI नंतर तुम्हाला डिप्लोमा करता येतो, 11वी करता येतो। आता 11वीला नेमके कोर्सेस कोणते कोणते आहेत बघा इथे। 11वी मध्ये 11वी जर करायचं झालं तर सगळ्यात पहिलं येतं ते आर्ट्स, त्याच्यानंतर येतं कॉमर्स आणि त्याच्यानंतर येतं सायन्स। हे 11वी 12वी, ओके। मग आता या डिप्लोमा नंतर आपल्याला डिग्री कोर्सेसही करता येतात, प्रत्येकाचे डिग्री कोर्सेस करता येतात। डिप्लोमा हा 3 वर्षांचा असतो, 3 इयर्स।
डिप्लोमा आणि नंतर त्याच्यानंतर डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड इयरला आपल्याला ॲडमिशन मिळतं. फर्स्ट इयर करायची गरज नाही. डायरेक्ट सेकंड इयरला आपल्याला ॲडमिशन मिळतं. तर इथे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. आर्ट्स नंतर आपल्याला पुढे काय करता येतं तर BA, बॅचलर ऑफ आर्ट्स. कॉमर्स नंतर आपल्याला करता येतं इथं BA पण करता येतं, नंतर इथे BBA पण करता येतं आर्ट्स नंतर. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मला माहित आहेत, बऱ्याचशा गोष्टी मला माहित नाहीत, त्याच्यामुळे हे अगदीच तंतोतंत असं नाही, याच्यातही काही त्रुटी असणार आहेत. तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर याच्या पलीकडे अजून तुम्हाला पाहायचं असेल तर तीही तुम्हाला माहिती दिली जाईल. कॉमर्स. आता कॉमर्स नंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला असतो तो BCom, पूर्वीपासून चालत आलेला कोर्स. याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढे येतं BBA किंवा यालाच दुसरं नाव आहे आता BBA CA. त्याच्यानंतर BBA IB. BBA CA म्हणजे कम्प्युटर ऍप्लिकेशन, BBA IB म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस. आणि एवढंच आहे सध्या. आता ह्या सायन्स नंतर आपल्याला पुढे सायन्स नंतर आपण पुन्हा BCom करू शकतो, BBA करू शकतो, BA पण करू शकतो. ठीक आहे. सायन्स नंतर आपल्याला इकडे पण जाता येईल. सायन्स नंतर पुढे सगळ्यात माहिती असणारे मेडिकल. नंतर पुढे बोला इंजिनिअरिंग. बरोबर आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इथे BSc. त्याच्यानंतर इथे आहे BCS. आता या मेडिकल मध्ये नर्सिंगचा कोर्स आहे. मेडिकल मध्ये नर्सिंगचा कोर्स आहे. पुढे याच्यातच डेंटल नंतर पुढे BHMS, नंतर BAMS आणि त्याच्यानंतर MBBS. BHMS, MBBS हे मेडिकल मधले कोर्सेस आहेत. आता इंजिनिअरिंग मध्ये काय काय येतं? सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, IT. आता हे जे सगळे कोर्सेस आहेत ते कोर्सेस साधारणतः मेडिकलचे कोर्सेस साधारणतः 5 वर्षांचे असतात, आणि इंजिनिअरिंगचे जे कोर्सेस असतात ते 4 वर्षाचे. BSc, याच्या BSc मध्ये स्पेशलायझेशन करता येतं आपल्याला. तर BSc मध्ये सब्जेक्ट जे असतात ते फिजिक्स, केमिस्ट्री, BSc फिजिक्स, BSc केमिस्ट्री, BSc बायोलॉजी मध्ये पुन्हा बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी. तर अशा पद्धतीचं स्पेशलायझेशन करता येतं. BSc झालं की पुन्हा BSc 3 वर्षांचं राहतं. BSc हे 3 वर्षांचं. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला MSc करता येतं. MSc याच्यामध्येच पुन्हा MTechही करता येतं. MTech. आता या MTechला वेगवेगळे कोर्सेसचे आता प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळी नावं पण दिली आहेत. BSc नंतर करता येणारं MTech हे वेगळं आहे, आणि इंजिनिअरिंगच्या नंतर करता येतं ते MTech पुन्हा वेगळं. MTech किंवा इथं ME करतात बरेच जण. किंवा याच्यामध्ये इंजिनिअरिंग बिट्स पिलानीला पण बरेच जण करणारे असतात. बिट्स पिलानी पण त्याच्यासाठीच्या एंट्रन्स एक्झाम्स असतात 12वी नंतरच्या. तर अशा पद्धतीनं हे 11वी 12वी नंतरचे कोर्सेस आहेत. फक्त एवढेच कोर्सेस नाहीत, तर याच्यामध्ये अजून बरेचसे कोर्सेस आहेत. त्या सर्व कोर्सेसची माहिती तुम्हाला ग्रुपवरती सविस्तर येणारच आहे. तिचे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत ते आपल्याला 10वी नंतर करता येतात. आता सगळ्यात महत्वाचं, या कोर्सेससाठी आपल्याला जे काही सर्टिफिकेट्स लागतात तर ते सर्टिफिकेट्स कोणते कोणते? तर सगळ्यात पहिलं जे सर्टिफिकेट येतं तर ते तुमचं 10th मार्क लिस्ट.
10th मार्क लिस्ट दोन प्रकारचे असतात. तुम्हाला 10वी मध्ये दोन प्रकारचे 10th मार्क लिस्ट मिळतात. एक बोर्ड सर्टिफिकेट पुन्हा येतं तुम्हाला, हे सर्टिफिकेट तर मिळतं, पुन्हा बोर्ड सर्टिफिकेट मिळतं. बोर्ड सर्टिफिकेट. आता इन जनरल मी या डॉक्युमेंटची माहिती देणार आहे. कॅटेगरी वाईज वेगवेगळे डॉक्युमेंट्स असणार आहेत. तर इन जनरल मी तुम्हाला काय माहिती देतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनाच गरजेचं असणार आहे पहिलं 10th मार्क लिस्ट. त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते तुमचं बर्थ सर्टिफिकेट. या बर्थ सर्टिफिकेट मध्ये काय काय चालू शकतं, ऍक्च्युअली बर्थ सर्टिफिकेट जे आहे ते चालेल, किंवा तुमचं 4th स्टँडर्डचं लिव्हिंग सर्टिफिकेट, किंवा आता तुमचं 10th स्टँडर्डचं लिव्हिंग सर्टिफिकेट. 10th स्टँडर्डचं लिव्हिंग सर्टिफिकेट. तर हे जे बर्थ सर्टिफिकेट्स आहेत, तर हे लिव्हिंग सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही जमा करता तेव्हा इथून पुढे तुम्हाला ते माघारी मिळत नाही. त्याच्यामुळे याच्यात खूप सारे झेरॉक्स काढून ठेवा, भरपूर झेरॉक्स काढून ठेवा, कारण हे तुम्हाला पुन्हा ऍडमिशन झाल्यानंतर अजिबात माघारी मिळत नाही. त्याच्यामुळे याच्या खूप सारे झेरॉक्स काढून ठेवायच्या. 10वीच्या मार्क लिस्टचाही खूप सारे झेरॉक्स काढून ठेवा, कारण जेव्हा तुमचं ऍडमिशन होतं तेव्हा बऱ्याचशा ठिकाणी कॉलेज काय करतात, तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट ठेवून घेतात, नंतर देतात तुम्हाला ते, पण ओरिजिनल सर्टिफिकेट तुमचे ठेवून घेतात. त्याच्यामुळे या 10वीच्या मार्क लिस्टची जी झेरॉक्स आहेत त्या, म्हणजे आता मी जे डॉक्युमेंट सांगणार आहे त्या प्रत्येक डॉक्युमेंटच्या मॅक्सिमम झेरॉक्स काढून ठेवायच्यात सर्व. ठीक आहे, चला पुढे. बर्थ सर्टिफिकेट झालं. पुढे आहे नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी असेल, डोमासाईल असेल. ओके, डोमासाईल सर्टिफिकेट असतं, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर पुढचं येतं ते कास्ट सर्टिफिकेट. अजून एक आधार कार्ड. आता हे कास्ट सर्टिफिकेट जनरल कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही जनरल कॅटेगरीला, पण जे काय बॅकवर्ड कॅटेगरीज आहेत त्यांना मात्र कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे. पण जनरली सगळ्यांनीच ते कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे सर्टिफिकेट येतं ते रेशन कार्ड. हे सगळ्यांनाच गरजेचं नाही, काहींना मात्र रेशन कार्डची गरज असते. त्याच्यानंतर पुढचं येतं इन्कम सर्टिफिकेट. उत्पन्नाचा दाखला ज्याला म्हटलं जातं. हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागतो. ओके, तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असेल. त्याच्यानंतर पुढचं जे सर्टिफिकेट येतं आधार कार्ड. अजून एक सगळ्यात महत्वाचं, जर बॅकवर्ड कॅटेगरीज असतील तर त्यांना गव्हर्नमेंटच्या काही स्कॉलरशिप्स असतात, पण त्या स्कॉलरशिप तुम्हाला डायरेक्ट मिळत नाही. तर त्या स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटला जमा होतात. त्याच्यामुळे प्रत्येकाचं स्वतःचं एक बँक अकाउंट असावं. बँक अकाउंट हे प्रत्येकाचं असलंच पाहिजे, प्रत्येकाचं. जरी तुम्ही बॅकवर्ड कॅटेगरीमध्ये असाल किंवा नसाल तरीही तुमचं बँक अकाउंट हे असलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही आता सही शिका. या सुट्ट्यांमध्ये सही शिकायची आहे प्रत्येकाला. ठीक आहे, तर ज्या सह्या आहेत, तर मी बऱ्याचदा बघितल्यात विद्यार्थ्यांच्या सह्या काहीतरी फालतूपणा केलेला आहे. तर असं काय नकोय, व्यवस्थित सही असावी. त्या सहीमध्ये तुमचे नावाचे लेटर्स असतील, तुमचं सरनेम असेल किंवा तुमचं पूर्ण नाव सरनेमचं लेटर असेल, अशा पद्धतीनं काही कॉम्बिनेशन्स असावेत. किंवा मराठीमध्ये सही असेल, वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये सह्या असतात. तर अशा पद्धतीनं तुमची स्वतःची आता साईन असली पाहिजे. नाहीतर फक्त तुम्ही नाव लिहाल, तो अडाणीपणा झाला. ठीक आहे, तर प्रत्येकाची स्वतःची एक आयडेंटिटी असते, ती साईन सगळ्यात महत्वाची असते. आणि ती साईन अशा पद्धतीची असली पाहिजे की ती फक्त तुम्हालाच जमली पाहिजे आणि तुम्हालाच कळली पाहिजे की ही माझीच साईन आहे म्हणून. चुकून तिथे काही गडबड जर झाली तर ते तुमच्याही लक्षात आलं पाहिजे की ही माझी साईन नाही. कळालं? तर हे काही सर्टिफिकेट्स आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे
नॉन क्रिमिलियर म्हणून असतं, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तर या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी मागील 3 वर्षांचा उत्पन्नाचा दाखला लागतो. किती? मागील 3 वर्षांचा उत्पन्नाचा दाखला लागतो. मी पुन्हा एकदा सांगतोय की हे जे काय सर्टिफिकेट्स आहेत ते सगळ्यांसाठीच गरजेचे नाही, पण मॅक्सिमम यातले जे सर्टिफिकेट्स आहेत ते बॅकवर्ड कॅटेगरीज जे आहेत, ओबीसी असेल, एससी असेल, एनटी असेल, एनटीडी, एनटीसी, एनटी ज्या काही कॅटेगरीज आहेत, एससी, तर या कॅटेगरीसाठी जास्त या सर्टिफिकेटची गरज पडत असते. तर प्रत्येकानं एक लक्षात ठेवा की प्रत्येकाला आता आपली कॅटेगरी माहिती पाहिजे. प्रत्येकाला स्वतःची कॅटेगरी ही माहीत पाहिजे. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये, आपली कास्ट कोणती आहे, तर हे प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरत असताना, आणि जनरली तिथून पुढे जे काय तुम्ही फॉर्म भराल हे फॉर्म ऑनलाईन असतात किंवा ऑफलाईन असतात, काही असू द्यात. तुमची जी माहिती आहे, जिथं जिथं तुम्हाला ती माहिती भरायची आहे, ती प्रत्येक माहिती ही कॅपिटल लेटर्समध्येच व्यवस्थित भरा. स्मॉल लेटर्समध्ये भराल किंवा बऱ्याचदा स्क्रिप्टेड लँग्वेज असते, तुमचं स्क्रिप्टेड लेटर्स असतात, कर्सिव्ह रायटिंग असतं. तर अशा याच्यामध्ये काय होतं की समोरच्याला ते ओळखू येतं, आणि म्हणून तुमची जी माहिती, जिथं जिथं तुम्ही कुठे फॉर्म भरणार आहात, ती प्रत्येक माहिती ही कॅपिटल लेटर्समध्येच भरायची. ओके. आणि फॉर्म भरत असताना जरा व्यवस्थित चेक करायचं. तिथं बऱ्याचदा लिहिलेलं असतं की ब्लॅक बॉल पेनच यूज करायचं. असं जर लिहिलं असेल तर इथून पुढे तुमच्या बरोबर ब्लॅक बॉल पेन आणि ब्ल्यू बॉल पेनच ठेवायचा. जेल पेन कुठलाही फॉर्म भरत असताना जेल पेन अजिबात यूज करू नका. रादर आजपासून ते जेल पेन यूज करणंही बंद करा, बॉल पेनच यूज करा. ओके. आणि जेव्हा केव्हा तुम्ही एखादी माहिती कम्प्युटरवरती भरताय तर तेव्हा नीट बघा त्याची लास्ट डेट आहे की सुरुवात आहे, का तो फॉर्म नंतर एडिट होतो, हे माहीत करून घ्या. जर का तुम्ही माहिती भरली, सेव्ह केलंय आणि सबमिट केलंय, तर अशा वेळेस पुन्हा त्याच्यात चेंजेस होऊ शकत नाहीत. आणि त्याच्यात चेंजेस करायचं म्हटलं तर पुन्हा खूप मोठा त्रास होतो, आणि ते सहजासहजी शक्य होत नाही. त्याच्यात बराचसा वेळ निघून जातो. सांगायचा राहिला तर तो म्हणजे ॲग्रिकल्चर. 12वी नंतर BSc ॲग्री आपल्याला करता येतं, किंवा 10वी नंतर ॲग्रीचा डिप्लोमा पण असतो, तोही करता येतो. त्याच्यामध्ये नंतर हॉर्टिकल्चर पण आहे, ठीक आहे, त्याला फुलोत्पादन म्हणतात. फुलांचं जे काय आहे तर त्या संदर्भात तो डिप्लोमा असतो, तर तेही तुम्हाला करता येतात. आणि हे सगळे कोर्सेस झाल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स देता येतात. UPSC आणि MPSC जनरली आता हे सगळ्यांना माहीत आहे. याच्या पलीकडेही अजून बऱ्याचशा एक्झाम्स असतात. त्या एक्झाम्स बद्दलही तुम्हाला इन डिटेल मी तुमच्या ग्रुपवरती शेअर करतोय. पण तरीही तुम्ही प्रत्येकानं, मी अजून मगाचीच वॉर्निंग पुन्हा देतोय की हे सगळं आधी बघा. हे बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या पेरेंट्सला घेऊन क्लासवरती या, आणि मग तुम्हाला अजून सविस्तर मला माहिती सांगता येईल. आता ही एक जनरल तुम्हाला माहिती देतो, म्हणजे की कळावं की बाबा 10वी नंतर आपल्याला काय काय मार्ग आहे. आणि घाई गडबडीमध्ये कोणीतरी शेजारचं करतंय म्हणून कुठला कोर्स करायचा असं काही करू नका. चालेल. तर अशा पद्धतीने हे जे काही सर्टिफिकेट्स आहेत या सर्टिफिकेट्स बद्दल सर्वांना माहीत असलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा जो काय आता एक प्रश्न आहे, सर आता मोठा कालावधी आहे, 10वीची एक्झाम झाली, रोजचं एक रुटीन होतं, आता ते रुटीन पण बंद झालेलं आहे. आता इथून पुढे सुट्ट्यांमध्ये काय करायचं? तर पुन्हा एकदा सांगतो, ही सुट्टी तुम्हाला जेवढी एन्जॉय करता येते तेवढी एन्जॉय करा, कारण ही सुट्टी ही तुमच्या आयुष्यातली शेवटची सुट्टी आहे. इथून पुढे सुट्टी नावाचा प्रकार असणार नाही. त्याच्यामुळे बिनधास्त त्याच्या गावी जा, बिनधास्त मामाच्या गावाला जा, बिनधास्त तुमच्या स्वतःच्या गावाला पण जायचंय प्रत्येकानं, ठीक आहे. त्याच्यामुळे सुट्टी व्यवस्थित एन्जॉय करायची. सुट्टी सर्वांची व्यवस्थित एन्जॉय झालीच पाहिजे. याच्यात बऱ्याचदा असं होतं की आता चला सुट्ट्या आहेत आणि आपण कम्प्युटरचे क्लास लावू. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आता या 2 महिन्यांमध्ये क्लास लावाल पण तुमचं त्या क्लासवरती लक्ष नसतं. तर त्यापेक्षा सुट्टी एन्जॉय करा, आणि जे काय नंतर कम्प्युटरचे क्लासेस लावायचे, जर काय एखादा इंजिनिअरिंग करणारच असेल
किंवा 12वीला 11वीला 12वीला IT कोर्स घेणारच असाल तर त्यांना कम्प्युटरचे क्लासेस लावायची गरज नाही. हा कम्प्युटरचा क्लास कोणी लावा ज्यांना असं वाटतंय की कदाचित आपलं पुढे काही जास्त खरं नाही, त्यापेक्षा आत्ताच आपण कम्प्युटरचे कोर्सेस करावेत, तर त्यांनी अवश्य ते कम्प्युटरचे कोर्सेस करावेत. कारण माहीतच नाही पुढे 11वी आपल्याला सोपं जात आहे, जड जाईल, काहीच सांगता येत नाही, अशांनी कम्प्युटरचे कोर्सेस करून घ्या. पण माझं एक प्रामाणिक मत आहे, इथून पुढे लक्षात ठेवा की एखादी गोष्ट आतापर्यंत जमत नव्हती याचा अर्थ पुढे जमणार नाही असं नाही. माझ्याकडे काही अशी उदाहरणं पण आहेत, माझे मित्रच आहेत की जे अगदी 10वी पर्यंत असे होते की त्यांना सांगायचे की तुझं भविष्यात काहीच होऊ शकत नाही, साधा तुझा वेळेचा गाडा चालला तरी बस झालं. आज तोच मित्र, त्याला तसं म्हणणार आहे, तोच मित्र आज मस्तपैकी 2, 2.5 ते 3 लाखांपर्यंत त्याचा पगार आहे महिना. तोच मित्र ज्याला अशा पद्धतीचे गावाकडचे म्हणायचे, आणि त्याचा स्वतःचा बाणेरमध्ये फ्लॅट पण आहे, असा तो मित्र सुभाष गायकवाड म्हणून. हे एक उदाहरण दिलं तुम्हाला, ज्याला अगदीच असं सांगितलं होतं की सायन्स तर अजिबातच करू नको, तुझ्या नच्यानं तर होणारच नाही, पण त्यानं तीच गोष्ट पॉझिटिव्हली घेतली. बघा आता कधी कुठली गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायची हे तुमच्या हातात आहे. बऱ्याचदा प्रत्येक जण नावं ठेवणारेच सापडतात, कारण आपली कर्तृत्वच तशी असते. त्याच्यामुळे बिनधास्त आपल्याला सगळेजण अगदी तोंड शेकून घेत असतात की तुला काही येणारच नाही, आयुष्यात तुझं काय होणारच नाही. आमच्यासारखे जे काय मास्तर लोक असतात ते पण तुम्हाला बोलत असतात. पण बाळांनो, या सगळ्यांची तोंड बंद करण्याची ताकद ही फक्त तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये असते. त्याच्यामुळे जेवढे प्रामाणिक प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला यश हे मिळत असतं. कळालं? त्याच्यामुळे कोणी काहीतरी म्हणतंय म्हणून नका करू, तुम्हाला काय वाटतंय ते आधी बघा आणि मग त्याच्यानंतर इतरांशी डिस्कस करा. आणि डिस्कशन मधून जे काही डिसिजन फायनल येतील तो डिसिजन तुमचा स्वतःचा असला पाहिजे. कोणीतरी म्हणालं आणि म्हणून तो कोर्स केला आणि काहीच उपयोग झाला नाही असं व्हायला नको. म्हणून प्रत्येकाचा डिसिजन स्वतःचा असला पाहिजे. सल्ले द्यायला अख्खं जग बसलेलं आहे, प्रत्येक जण सल्ला द्यायला बसलेला आहे. आणि सल्ले देणारे पण असे आहेत की ज्यांनी आयुष्यात काहीच केलं नाही आणि ते सल्ले देतात, ते पण ध्यानात ठेवा. सो सल्ला ज्याच्याकडून घेताय त्याची लायकी आधी चेक करा, ठीक आहे, आणि मग सल्ला घ्या. अशा पद्धतीनं सर्वांनी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करायचंय. रिझल्ट लागल्यानंतर प्रत्येकानं इथं क्लासवरती यायचंय, आपले मार्कलिस्ट घेऊन यायचंय आणि त्याच्यानंतर पुढच्या काही स्टेप्स असतात महत्वाच्या, त्याही तुम्हाला सांगितल्या जातील. या प्रत्येक गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवायच्या. कळालं? आणि व्यवस्थित सुट्टी एन्जॉय करा. तुम्हाला या सुट्टीसाठी आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. PSC TV सो आजची जी काही ही महत्वाची मीटिंग होती ती आपण इथंच थांबूयात.